शेवग्याची पाने हा एक लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि अशक्तपणा रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मोरिंगाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास आणि एकूणच रक्ताचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच हाडेही मजबूत होतात. मेंदूचे आरोग्य सुधारते. नमस्कार, मी छाया. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही कोवळी पाने मी झाडाची कट करून घेतलेली आहे आणि याच पानांची आपण आज भाजी बनवणार आहोत. अशी कोवळी कोवळी पाने मी कट करून घेतलेली आहेत. झाडाची एकदमच कोवळी पाने आहेत आणि अशी एक एक करून मी ती पुन्हा एकदा निवडून पण घेतलेली आहे. आणि हा जो कोवळा देठ आहे, या देठासहित मी हे पाने घेतलेले आहे. अशी स्वच्छ धुवून आणि एक साईडला मी ठेवून दिलेली आहेत ही पाने. आणि एका जारमध्ये मी मिरच्या, लसूण आणि तसेच जिरे पण टाकलेले आहे. आणि इथे मी डाळ पण थोड्या वेळ आधी भिजत टाकली होती, साधारण 15 ते 20 मिनटं आधी. आणि इथे लसूणचा ठेचा घेतलेला आहे आणि साधारण एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे. आणि ही मोरिंगाची पाने स्वच्छ धुवून मी घेतलेली आहेत. आता कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलही छान गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे सगळे पदार्थ मिक्स करून आणि चांगले फ्राय करून घेणार आहे. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत भाजलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी डाळ टाकलेली आहे. डाळही छान परतून झालेली आहे. आता यामध्ये मी ती स्वच्छ शेवग्याची जी पाने होती ती स्वच्छ करून मी मिक्स करून घेणार आहे. तसंच ठेचा पण परतून घेतलेला आहे. सगळं काही छान असं परतून झाल्यानंतरच मी ही पाने टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर एक साधारण 5 ते 10 मिनिटांमध्ये पाणी शिजतात. त्याच्यामध्ये कुठलाही पाणी ॲड करायचं नाही आहे आणि याच्यामध्ये मी दुसरा कुठलाही पदार्थ मिक्स नाही केलेला आहे. खूप सोपी रेसिपी आहे आणि कुठलाही